गुहागर तालुक्यातील ब्राह्मण सहाय्यक संघ आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांच्यात पेटलेला वाद शिगेला पोहोचलाय। भास्कर जाधव यांनी सोमवारी मुंबईमध्ये पार पडलेल्या मेळाव्यामध्ये ब्राह्मण सहाय्यक संघ नेत्यांवर अत्यंत टोकाची टीका केली। दरम्यान जाधवांच्या टीकेनंतर ब्राह्मण महासंघाने ब्राह्मण सहाय्यक संघाने देखील त्यांच्यावर टीका केली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव आणि ब्राह्मण सहाय्यक संघामधला वाद शिगेला पोहोचलाय। ब्राह्मण सहाय्यक संघाने दिलेल्या एका पत्रावरून भास्कर जाधवांनी सडकून टीका केली आहे। मुंबईत पार पडलेल्या मेळाव्यात भास्कर जाधवांनी ब्राह्मणांचा पाताळयंत्री असा उल्लेख केला। दरम्यान त्यांच्या वक्तव्यानंतर चांगलाच वाद निर्माण झालाय। तर जातीच्या आधारावर मतदारांना घाबरवण्याचं काम भास्कर जाधव करत असल्याचा आरोप विनय नातू यांनी केलाय। मराठ्यांनी जर मनावर घेतलं तर गावामध्ये नक्कीच मराठ्यांना मानणारा वर्ग आहे। ब्राह्मणांपेक्षा मराठ्यांना मानतात काय? हो मराठ्यांनो एक असला तरी भारी पडतो। पाताळ यंत्री आहेत ते, एक असला तरी तुम्हाला माहित नाही काय करू गिरमिट लावतो। अनाजी पंताची उपमा प्रत्येकाला द्यायची हा कोणाचा तरी राग कोणावर तरी काढायचा हा प्रयत्न आहे आणि वेगवेगळ्या गोष्टी ज्या त्या काही उत्तरच देऊ शकत नाहीत। याला केवळ जातीचा आधार घेऊन एक तक्रारी करायची आणि त्यांना वेगळ्या पद्धतीनं बोलायचं, या पद्धतीचा प्रयोग हा आता नवीन सुरू झालेला आहे आणि जातीच्या आधारे जे मतदार आहेत किंवा जे फॉलोअर्स आहेत यांना घाबरवण्याचं काम वेगळं सुरू झालेलं आहे। भास्कर जाधवांच्या वक्तव्यानंतर आनंद दवेही चांगलेच आक्रमक झाले। प्रत्येक वेळी तुम्हाला अनाजी पंत भास्कर कुलकर्णीस का आठवतात असा सवाल आनंद दवेंनी विचारला। तसंच भास्कर जाधवांच्या विधानसभेतल्या विजयावरून सुद्धा दवेंनी त्यांना टोला लगावलाय। ब्राह्मण समाजाविषयी अपशब्द बोललो नाही असं तुम्ही सांगत असताना अपशब्द बोललेला ते सिद्ध होतंय। प्रत्येक वेळेस अनाजी पंत तुम्हाला का आठवतात हा आमचा प्रश्न आहे। प्रत्येक वेळेस भास्कर कुलकर्णी का आठवतात हा आमचा प्रश्न आहे। भास्करराव खोट्याडेपणाचं राजकारण करून यावेळेस मताधिक्य 1200 मतांपर्यंत आलेले आहे। पुढच्या वेळेस ते आणखी धोक्यात येऊ नये याची तुम्ही काळजी घ्यावी असं आमचं म्हणणं आहे। पुन्हा निवडून येणे नाही येणे ह्यांच्या हातात काय आहे? ह्यांच्या हातात काय आहे? लगातार 4 वेळा मी निवडून आलो, ते कोण सांगणार मला मी निवडून येणार की नाही? मी चिपळूणमधून 3 वेळा निवडून आलो, 2 वेळा 3 वेळा आलो। हे काय मला शिकवतात आणि हे काय ह्यांच्या हातात काय? म्हणजे हे किती मी जे म्हणतो ना पाताळ यंत्री, यांना राग आलाय ते हे पाताळ यंत्री असे आहेत की पुढच्या वेळेला तुम्ही कसे निवडून येऊ शकता? तुम्ही कोण ठरवणार? लोक ठरवतील, लोक ठरवतील। दरम्यान या सर्व वादानंतर सुद्धा भास्कर जाधव आपल्या वक्तव्यावर ठाम आहेत। माझा रोख हा फक्त गुहागर मधल्या ब्राह्मणांवरच होता, तसंच मी का माफी मागू असा सवाल त्यांनी उपस्थित केला। एवढंच नव्हे तर माझा निषेध करणाऱ्याला सोडणार नाही असा इशारा भास्कर जाधवांनी दिलाय। माझ्या भाषणाचा रोख हा गुहागर मधल्या बहुसंख्य ब्राह्मण समाजावरच होता। जो होता तो होताच, मी नाही म्हणणार नाही। ब्राह्मण समाज म्हणून मला पत्र का दिलं? तुम्ही पक्ष म्हणून पत्र द्यायचं। समाजामध्ये द्वेष मी नाही पसरवत आहे, हे जे ब्राह्मण सहाय्यक संघाचे लोक आहेत हे पसरवत आहेत। मी कसा पसरवेन? मी कुठेही समाजाबद्दल टीका टिप्पणी केलेली नाही, मी समाजाबद्दल एकही अवाक्षर बोललेलो नाही। अशा वेळेला भारतीय जनता पार्टीनं बहुसंख्य तुम्ही ब्राह्मण समाजाचे लोक हे भारतीय जनता पार्टीचे बहुसंख्य मी म्हणतोय म्हणून तुम्ही त्यांनी समाज म्हणून तुम्हाला पुढे केलं आणि तुम्ही माझ्या निषेधाचं पत्र लिहिता काही कारण नसताना, मग मी तुम्हाला सोडेन? मग माफी कसली मागायची? काही दिवसांपूर्वी भास्कर जाधवांनी गुहागर मधल्या हेदवतड इथं झालेल्या सभेत खोतकी संदर्भात एक वक्तव्य केलं होतं। त्यामुळे गुहागर मतदारसंघातल्या ब्राह्मण समाजामध्ये नाराजी पसरली। भास्कर जाधवांच्या वक्तव्यानंतर ब्राह्मण सहाय्यक संघाने निषेध करत एक पत्र लिहिलं। भास्कर जाधव यांनी राजकीय प्रवासात ब्राह्मण समाजातले अनेक उंबरठे आणि ओट्या झिजवले अशी आठवण ब्राह्मण समाजाने पत्राद्वारे भास्कर जाधवांना करून दिली। दरम्यान ब्राह्मण महासंघाच्या पत्राला भास्कर जाधवांनी देखील प्रत्युत्तर दिलं। गुहागरच्या इतिहासात पहिल्यांदाच ब्राह्मण व्यक्तीला पंचायत समिती सभापतीपदी विराजमान होण्याचा मान मी मिळवून दिला होता असं भास्कर जाधवांनी म्हटलं। भास्कर जाधव आणि ब्राह्मण सहाय्यक संघामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून लेटर वॉर सुरू होता।
मात्र या सर्व वादावर स्पष्टीकरण देत भास्कर जाधव यांनी पुन्हा एकदा गुहागर मधल्या ब्राह्मण सहाय्यक संघाला डिवचलंय. त्यामुळे हा वाद इथवरच न थांबता आणखी वाढण्याची आता शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.